या महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आपण आज फोडला आहे. ते आपल्या सर्वांचे नेते, माझ्या कुटुंबाचे प्रमुख मंत्री महोदयांचा सत्कार होईल. पहिल्यांदा सौ फिरदौस सत्कार होतोय. माननीय सुहास भैया बाबर आमदार यांच्या कुपवाड मिरज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या शिवसेना पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ सांगलीचं ग्रामदैवत गणरायाचं दर्शन घेऊन गणरायाचा आशीर्वाद घेऊन सर्व शिवसैनिक, सर्व शिवसेनेचे उमेदवार, सर्व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून प्रचाराचा आज आम्ही या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे. या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनं शिवसेना ही धनुष्यबाणाच्या चिन्हावरती या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाते आहे. चिन्ह वाटप काल झालेलं आहे. आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. यापूर्वी ज्यावेळी मी सांगलीमध्ये आलो होतो त्यावेळी आमचा प्रयत्न होता महायुती करण्याचा, पण काही कारणामुळं ती महायुती होऊ शकली नाही आणि कमी वेळ आम्हाला स्वतंत्र उमेदवार उभा करण्यासाठी मिळाला. पण तरीसुद्धा जो वेळ मिळाला, कारण जेव्हा आमच्या लक्षात आलं की आता महायुती होत नाही, आपल्याला स्वतंत्र लढायचं आहे, त्याही कमी वेळेत आम्ही सर्व शिवसेनेच्या जुन्या नव्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना एकत्र करून आम्ही हे पॅनेल उभं केलेलं आहे. पूर्ण ताकदीनं शिवसेना या पॅनेलच्या पाठीमागे उभी आहे आणि या जिल्ह्यातली सुद्धा शिवसेनेचे सर्व शिवसैनिक एक एक मत या पॅनेलला मिळवण्यासाठी आम्ही निश्चितपणे चांगलं नियोजन करू आणि भरघोस यश आमच्या पॅनेलला या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेतले सर्व सन्माननीय मतदार बंधू भगिनी देतील असा आम्हाला विश्वास आहे. आज गणपतीरायाला ज्या कामासाठी आम्ही आलो त्या कामामध्ये यश देण्याचं साकडं गणरायाला घातलेलं आहे. मी मुळातच गणपतीचा भक्त आहे. मी नेहमी मुंबईमध्ये असलो की मंगळवारी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतो. माझ्या गावी असलो तरी माझ्या गावीच मी गणपतीचं मंदिर बांधलेलं आहे. मी गणरायाचा भक्त आहे आणि गणरायाच्या आशीर्वादानं, गणरायाचा आशीर्वाद घेऊन श्रीफळ गणरायाला वाढवून आम्ही जेव्हा शुभारंभ करतोय तेव्हा नक्कीच मला आत्मविश्वास आहे की गणराया आमच्या पॅनेलच्या पाठीमागं आपला आशीर्वाद उभा करेल आणि सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेतले मतदार बंधू भगिनीसुद्धा मतदान रूपाचा आशीर्वाद आमच्या पॅनेलला देतील असा मला विश्वास आहे. तुमच्यासह सगळे पक्ष या निवडणूक महापालिकेमध्ये सत्ताधारी राहिलेले आहेत एकेकाळी, तर तुमचा प्रमुख रोष प्रचाराचा कुणावर आहे जे आत्तापर्यंत सांगली विकासाच्या मागे राहिले? आम्ही बघा, आम्हाला शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केवळ विकासाचं विजन दिलेलं आहे. त्याने आम्हाला नेहमी सांगितलेलं आहे, कुणी आपल्यावर कसली जरी टीका केली तरी टीकाकारांना टीकेनं उत्तर देऊ नका, चांगल्या कामातनं त्याला उत्तर द्या. आपण सगळ्यांनी पाहिलं, आम्ही 3 वर्षापूर्वी 3.5 वर्षापूर्वी 2022 साली एक भूमिका घेतली माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि तेव्हा लोकांनी भरपूर टीका आमच्यावरती केली. प्रचंड आम्हाला त्या ठिकाणी दुसण्या दिल्या, परंतु साहेबांनी सांगितलं की तुम्ही टीकेनं उत्तर देऊ नका, कामातनं उत्तर द्या. आणि मग त्यानंतर 2024ला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही 80 जागा लढलो, 61 जागा जिंकलो आणि जे आमच्यावर टीका करत होते ते 100पेक्षा जास्त जागा जिंकले आणि 15 जागा त्यांना निवडून आणता आलेल्या आहेत. त्यामुळं आम्ही चांगल्या कामाचं विजन घेऊन सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेतील नागरिकांच्या समोर जाऊ. जे शहराचे प्रलंबित प्रश्न आहेत ते नगरविकास विभागाच्या माध्यमातून जो विभाग आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे त्या माध्यमातून जे आश्वासन आमचा प्रत्येक नगरसेवक पदाचा उमेदवार त्याच्या वार्डामध्ये देईल, सांगली महानगरामध्ये देईल, तो प्रत्येक दिलेला या तुमच्या निवडणूक प्रचारातला आश्वासन आणि शब्द निश्चितपणे या येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीत आम्ही अगदी साचेबद्ध कार्यक्रम तयार करून पूर्ण करू. ठाकरे बंधू एकत्रित येऊन आज प्रचार शुभारंभ करतात आणि ठाकरे बंधूंची एकत्रित मुलाखतीही होणार आहे, कसं बघता याकडे? मुलाखती रोज खूप चालू असतात, त्यामुळे अशा कुठल्या एकत्र मुलाखती करता वेगळं काही त्याच्याकडे बघण्याची म्हणजे आम्हाला तरी काही आवश्यकता वाटत नाही. आणि महायुतीचं म्हणाल तर महायुतीचा शुभारंभ कालच झाला आहे मुंबईमध्ये.
आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय फडणवीस साहेब यांनी मुंबईमध्ये वर्लीमध्ये तिथला प्रचाराचा शुभारंभाची पहिली सभा कालच घेतलेली आहे. त्यामुळं आम्ही प्रचारात त्यांच्यापेक्षा आघाडी घेतलेली आहे मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये मी आपल्याला सांगतो, महायुतीचा महापौर चांगल्या मताधिक्यानं निवडून